आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ही आकर्षक अशी खेळपट्टी आपण पाहतोय. संतोष गौंड आणि रुपेशजी कुमार यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. जी खेळपट्टी आपण पाहतोय आकर्षक अशी खेळपट्टी ती बनवण्यामध्ये ज्यांनी मोठं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिलंय तेच संतोष गौंड आणि रुपेशजी कुमार यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. सिद्धेश पॅकर्स आणि त्यांच्या विरुद्ध अर्णव मराठाज. संकेत कदम त्याच्या विरुद्ध बंड्या काळ चौकीचा बंड्या मंदार गुरव. आता मात्र मॅचला सुरुवात होते. दुसरी रजनी या स्पर्धेची क्रिकेटचा महासंग्राम. संकेत कदम स्ट्रायकिंग एंडला त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर आता मात्र राहुल कहार मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल. ओहो पहिला बॉल. ज्या फलंदाजाने सकाळच्या सत्रामध्ये 7 बॉलवर 7 षटकार ठोकलेत तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संकेत कदम. पुढचा बॉल मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सिद्धेश भोसले बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. बॉल त्यांनी अडवलाय आणि आता मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि राहुल कहार यांच्या प्रत्येक षटकारासाठी स्पोर्टिसॅकचे सर्वे सर्वा भगवान सावंत यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. फटका खेळलाय संकेत. बॉल हवेमध्ये. बॉलच्या खाली फिल्डर. अगदी सोपा झेल. सोपा झेल. बरोबर आपण पाहिलं तर उल्लेख केला होता आणि बरोबर विकेट आली आहे. तिसऱ्या बॉलवर विकेट. फलंदाज बाद.
धन्यवाद धन्यवाद. थँक्यू डीजे छोटू. आणि हा पॉइंट टेबल आपण पाहतोय. पूल 1 मुक्ताई स्पायटन नंबर 1 वरती पाहायला मी ते नक्ष 11 नंबर 2 वर, 3 नंबर वर श्रीजा 11 लालबाग, 4 नंबर वर 11, 5 नंबर वर मात्र शिवडी मुंबईकर हा संघ. हा पूल 1 मधील पॉइंट्स टेबल आपण पाहतोय. पूल 2 मध्ये जर आपण पाहिलं तर 1 नंबर वर अयान स्टार, 2 नंबर वर मितांश 11, 3 नंबर वर सिद्धेश पॅकर, 4 नंबर वर अर्णव मराठाज आणि 5 नंबर वर चिंतामणी 11 चिंचपोकळी. पॉइंट टेबल तुमच्या समोर प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. ओव्हर नंबर 2 निखिल दांडकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मी त्यात काय चौकी विभागातील एक युवा उद्योन्मुख टॅलेंटेड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज त्या रेलिंगवर जोर देऊ नका, प्लीज थोडं सहकार्य करा. पहिला बॉल निखिलचा ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत आणि तोपर्यंत धाव पूर्ण केली आहे. ऋतिक नागले हिरो ठरला या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये अवघी एकच धाव त्याने खर्च केली. सर सूर्यक अंजी अडाव आपण पाहतोय स्ट्रेट अंपायर आणि त्यांच्या समवेत सर नाशिर शेख थर्ड अंपायर म्हणून सर सुबोध गडसे. राहुल कहारच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार भगवान शेठ सावंत यांच्याकडून दिला जाईल. स्पोर्टी सॅक क्रिकेटचा महासंग्राम, तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आज रविवार, दुसरी रजनी या स्पर्धेची. राहुल कहार स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल उलटा फटका, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. राहुल कहारच्या बॅट मधून आलाय चौकार. हा उलटा फटका पाहायला मिळालाय. अगदी बरोबर दिशा दिले, गॅप शोधून काढले आणि गॅप मधून बॉलला पाठवले अलॉंग विथ द कार्पेट. चौकार येताना पाहायला मिळतोय राहुल कहारच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा दर्जेदार स्ट्रोक, स्वतःला बॅलन्स केले. स्ट्रोक खेळल्यानंतर चौकार आलाय. 6 धावा धाव फलकावरती झाल्यात. 1 गडी बागारी परतलाय. निखिल दांडकरचं हे षटक. ओव्हर नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले. 6 ओव्हरचा सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर ती देखील आम्हाला पाहायची आहे. प्रेक्षकांना तो देखील प्रश्न पडलाय कोणत्या संघाचा सुपर ओव्हरचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल मॅचची कडा. यष्टीरक्षक मयुरेश भवर कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. चौकार आल्यानंतर विकेट आली आहे. फलंदाज राहुल आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय शेडगे. राहुल कहारची विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतला. ही महत्वाची लढत आहे सिद्धेश पॅकर या संघासाठी. मुलाखती दरम्यान कर्णधार शैलेश हरमळकरने सांगितलं ही महत्वाची लढत आहे आमच्या संघासाठी. जर आम्ही ही मॅच जिंकलो तर या स्पर्धेमध्ये आमचं आव्हान मात्र कायम राहील. या मॅच मध्ये आम्हाला जर पराभवाचा धक्का मात्र बसला तर मात्र आमचं आव्हान मात्र संपुष्टात येईल या स्पर्धेमधील. निखिल स्ट्रायकिंग एंडला. नवीन बॅटर अक्षय. हो चांगला बॉल, प्रचंड वेग, आतमध्ये आलाय चेंडू, जाईल बरोबर. यष्टीरक्षक मयुरेश भवर यांच्या हातामध्ये हा डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात पाहायला मिळते टीम सिद्धेश पॅकर या संघाकडून पाहायला मिळते. कारण राहुल कहारची विकेट आली आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर संकेत कदम जे सलामीवीर 2 फलंदाज माघारी परतलेत. आता मात्र 1 विकेट पटकावून दिली आहे निखिलने. 1 विकेट पटकावून दिले गोलंदाज ऋतिक नागलेने. ऋतिक ठरला हिरो या मॅच मध्ये. अवघी 1 धाव आणि 1 विकेट, महत्वाची विकेट. पुढचा बॉल ट्राय केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल आपण पाहिलं तर निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 10. धन्यवाद. आज युवराज चव्हाण यांचा वाढदिवस. सिद्धेश पॅकर्सच्या संघाचे पाठीराखे मैदानाच्या आतमध्ये मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.
आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. हो, यावेळेला चांगला बॉल आहे, प्रचंड वेगात हाताळलाय हा चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर मात्र हा निर्धाव म्हणजेच डॉट बॉल म्हणजेच ओव्हर नंबर 2 चा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने 10 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत. ब्रेकमध्ये ऐकतोय आपण डीजेच्या माध्यमातून सुमधुर असं संगीत. धन्यवाद. आणि या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. माननीय श्री जीवबा केसरकर साहेब, शाखा प्रमुख वरळी 196, त्याचप्रमाणे श्री दिलीपजी मोरे, श्री सदानंदजी सावंत साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. शिवसेना प्रमुख चषक म्हणजेच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर नंबर 3 ऋतिक नागले पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. समोर दर्शन पाडावे, पहिलाच बॉल, प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. हा पहिला बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. ठरलाय हिरो या मॅच मध्ये ऋतिक नागले. चांगल्या दर्जाची, चांगल्या धाटणीची गोलंदाजी सातत्याने करत आलाय ऋतिक नागले. कारण पहिल्या षटकाचा जर विचार केला तर अवघी 1 धाव आणि 1 मोठी विकेट त्याने पटकावली होती. आणि तदनंतर मात्र ओव्हर नंबर 3 हाताळत असताना हा पहिला बॉल निर्धाव आलाय. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, ट्रॅकिंग ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे आणि तो थोडासा फंबल झालाय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत. धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 12. 12 ऑन बोर्ड. महत्वाची लढत दोन्ही संघांसाठी. कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल पाहायचंय. अर्णव मराठाज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धेश पॅकर, सिद्धेश भोसले आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर राजन साली, असे 2 संघ मालक. उडवलाय बॉल, दर्शनने, फिल्डर आहे स्वराज, कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. बॉल त्याने अडवलाय, 1 धाव पूर्ण केली आहे आणि तदनंतर मात्र हा थ्रो पाहायला मिळालाय. चांगला खेळ केलाय स्वराज परबने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता मात्र 1 धाव आली आहे, धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोचली धाव फलकावरती आता 13. काय सामना रंगला. श्रीजय 11 लालबाग, केदार परबची ती विस्फोटक फलंदाजी आणि म्हणूनच ही काय सामना जिंकलाय श्रीजय 11 लालबाग या संघाने. मागील मॅच मध्ये त्याची बॅटिंग पाहायला मिळाली. 13 ऑन बोर्ड. 2 गडी माघारी परतलेत. अक्षय शेडगेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या समवेत दर्शन पाडावे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. ऋतिक नागलेचं हे षटक ओव्हर नंबर 3 हाताळत असताना आतापर्यंत 3 बॉल त्याने हाताळलेत आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. ओहो, यावेळेला चांगला बॉल, पुन्हा एकदा बॉल जाईल एसटी रक्षकाकडे. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सर्वच मान्यवरांचं शुभागमन, आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 13 धावा धाव फलकावरती झाले, 2 गडी माघारी परतलेत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अक्षय शेडगे आणि दर्शन पाडावे ही जोडी अर्णव मराठाज या संघाकडून. हे भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन. हो, यावेळेला शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ऋतिक नागले हिरो ठरत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. या षटकामध्ये देखील थोडासा बहागडा ठरला होता. या आधीच्या मॅच मध्ये हा गोलंदाज त्याने कमबॅक केले. पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव, आतापर्यंत या षटकामध्ये अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्यात. हो, यावेळेला आत्ता मात्र वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. चौदा 14 लॉस ऑफ 2 विकेट अर्णव मराठाज. यावेळेला पुल झालाय सक्सेसफुल. बॉल निघून गेल्या सीमारेषा पार, आलाय षटकार.
मास्टर सोल्युशनचे सर्वे सर्वा विशालजी शेलार देखील क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे लालबाग मार्केट येथून काजू आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्व ड्रायफ्रूट जसे की काजू, बदाम, पिस्ता, अंजीर स्वस्त आणि बेस्ट आणि फ्रेश क्वालिटी मध्ये खरेदी ड्रायफ्रुट्स यांचे देखील विशेष सहकार्य लाभले. अभिषेक जिगाडके एक युवा उद्योजक, गोष्टींची प्राइस लालबाग मार्केट मध्ये हे दुकान आणि त्याची ही ऍडव्हर्टाइज पाहायला मिळते ऑन स्क्रीन. तर हे एक्झॅक्ट लोकेशन आहे दुकान नंबर 19, क्रिकेटचा महासंग्राम रॉयल ड्रायफ्रुट्स मार्केट अँड एग्रो प्रोडक्ट्स. अभिषेक जिगाडगे यांचं हे दुकान आपल्याला पाहायला मिळते. दुकान नंबर 19 रॉयल ड्रायफ्रुट्स लालबाग मार्केट मध्ये हे दुकान. आणि आता मात्र नवीन गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा निखिल दांडकर यांना आमंत्रित केलं जाईल. हे सर्वच मान्यवर व्यासपीठावर आपण पाहतोय. माननीय श्री जीवबा केसरकर साहेबांचं शुभागमन शाखा प्रमुख वरळी 196, त्याचप्रमाणे श्री दिलीपजी मोरे, श्री सदानंदजी सावंत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते माननीय श्री जयसिंगप्पा भोसले साहेब. ओहो, यावेळेला चांगला बॉल आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना धाव पूर्ण केली आहे एक निखिल दांडकर. ओव्हर नंबर 4 हाताळत असताना अगदी अडकवलंय समोरच्या संघाला, गोलंदाजी करत असलेल्या संघाने. जरा मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा, आयोजन समिती विनंती असेल. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा. दर्शन पाडावे आपण पाहतोय इन ऍक्शन मॅन फ्रॉम करी रोड. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. हे भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन समितीचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज मात्र वाढदिवस युवराज चव्हाण म्हणजेच नैतिक चव्हाण यांचा वाढदिवस. त्याचप्रमाणे शैलेश शेडगे या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिलीपबाई गवस ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. खूप सारी मेहनत दिलीपबाई गवस यांनी घेतली आहे. आज युवराज चव्हाण यांचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा असतील युवराज यांना. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे, अगदी क्रिकेटची आवड आणि या स्पर्धेनिमित्त त्यांचं देखील विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. धावा झाल्या धाव फलकावरती आता 21-21 ऑन बोर्ड. ज्या क्रिकेटने तुम्हाला सगळ्यांना वेळ लावले तो क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. SVPL 2025 हे सर्वच मान्यवरांची मांदियाळी, सुसज्ज व्यासपीठ आणि हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठावर बसून या क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतात. आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे माननीय श्री जीवबा केसरकर साहेबांचं. त्यांच्या समवेत दिलीपजी मोरे साहेब, श्री सदानंदजी सावंत साहेब आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री जयसिंगप्पा भोसले साहेब. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. नेक्स्ट बॉल निखिल दांडकर. 10 धाव फलकावरती आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केल्यात या निखिल दांडकरने आणि आता मात्र मॅचची कडा. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. मयुरेश बाबर यष्टीरक्षक झेल त्याने पकडलाय आणि अक्षय शेडगे आता आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय अमय्य पवार. सिद्धेश पॅकर या संघाचे संघमालक आपण पाहतोय ऑन स्क्रीन. निलेशजी हरबळकर आज मात्र आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, या मॅचचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावर प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत. विपुलदादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते. 4 कॅमेऱ्यासह थोडेसे टेन्शनमध्ये दिसताना पाहायला मिळतात निलेश हरमळकर. कारण त्यांना देखील ठाऊक आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे आपल्या संघासाठी. स्वतःचाच भाऊ मैदानामध्ये उतरलाय शैलेश हरमळकर. एक भाऊ मैदानाच्या आतमध्ये, एक भाऊ व्यासपीठावर. अमय्य पवार बॅटिंगसाठी येत असताना चांगला खेळ कालच्या रजनीमध्ये या फलंदाजाने केला होता. थोडेसे दुखापतीने ग्रस्त आहेत दर्शन पाडावे.
आज मात्र स्वतःला सावरावं लागेल या मॅच मध्ये. निखिल दांडकर ऑन स्क्रीन आपण पाहतोय, युवा उद्योन्मुख टॅलेंटेड गोलंदाज. काळ्या चौकी अक्षरशः गाजवली या गोलंदाजाने. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडासा महागडा ठरला होता मागील मॅच मध्ये. कर्णधाराने पुन्हा एकदा त्याच्यावरच विश्वास दाखवलाय आणि विश्वासाचं सोनं मात्र करून दाखवलंय या गोलंदाजाने निखिल दांडकर. 21 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी माघारी परतलेत अमेय पवार. अमेय पवार साठी पुढचा बॉल प्रचंड वेगात हाताळलाय. बॅटची कडा जरूर घेतली होती यष्टीरक्षक मयुरेश भवर आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 22. लॉस ऑफ 3 विकेट. टीम अर्णव मराठाच 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. स्वतःला सिद्ध करावं लागेल दर्शन पाडावेला या मॅच मध्ये. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता जग तुम्हाला प्रसिद्ध करतं आणि ती संधी दर्शनकडे. फटका खेळला, हेलिकॉप्टर क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 23. मागील मॅच मध्ये स्वतःला सिद्ध केलं केदार परबने आणि तो आता मात्र जग प्रसिद्ध झालाय. केदार परब काय बॅटिंग केली केदार परबने मागील मॅच मध्ये. श्रीजय 11 संघाचा हुकमी एक्का. काल देखील त्याची बॅट बोलली, आज देखील संघाला गरज असताना त्याचीच बॅट बोलली आणि सामना देखील जिंकला होता टीम श्रीजय 11 संघाने. पुल केलाय अमय्य पवारने. उंची जास्त आहे आणि लांबी देखील गाठली आहे. बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय सिक्सर. आलाय अमय्य पवारच्या बॅट मधून. 29 ऑन बोर्ड. 29 धावा धावफलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतले. 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. क्रिकेटचा महासंग्राम. निखिलचा पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंडला अमय्य पवार. त्याच फलंदाजाने ठोकलाय षटकार. आणखीन एक बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा आलाय अमय्य पवारच्या बॅट मधून. पवारची पॉवर पाहायला मिळाली आहे आणि आलाय षटकार. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर आता मात्र 35 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 3 गडी माघारी परतलेत. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळेल. यस, आदित्य गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ मागील मॅच मध्ये या आदित्यने केला होता आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय आदित्यला. हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. समोर जर आपण पाहिले तर दर्शन पाडावे वैयक्तिक 8 बॉल मध्ये 7 धावांवर बॅटिंग करतोय. थोडासा दुखापतीने ग्रस्त आहे. संघर्ष करावा लागतोय दर्शन पाडावेला या मॅच मध्ये. प्रयत्न करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये दर्शनला. ओव्हर नंबर 5 गोलंदाजीसाठी आदित्य. पहिला बॉल. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. पहिला बॉल. हो, चांगला बॉल पाहायला मिळालाय. आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. धाव पूर्ण केली आहे. एक शैलेश हरमळकर बॉल पर्यंत पोहोचतायत. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 36 ऑन बोर्ड. 3 गडी माघारी परतलेत. दोन्ही फलंदाज एकमेकांविरुद्ध आपण पाहतोय या मॅचचा विचार विनिमय करत असताना पाहायला मिळत आहेत. ते करणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना ही मॅच महत्वाची आहे. यष्ट्यांच्या मागे मयुरेश भवर आपण पाहतोय व्यूहरचना आखत असताना पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला काय शॉट खेळलाय. शॉट ऑफ द नाईट. अमय्य पवारच्या बॅट मधून आलाय षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय.
बरोबर बॉलला पिक केलंय, बरोबर बॉलला पाठवलंय, ओव्हरची कव्हर आणि आलाय षटकार त्याच्याच बॅट मधून. देखना स्ट्रोक, डोळ्याचं पार न फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय अमेय पवारच्या बॅट मधून. अगदी विराट कोहली स्टाईलने आपल्याला पाहायला मिळाला फटका. षटकार अमेय पवारच्या बॅट मधून. 42 धावा धावफलकावरती, 3 गडी माघारी परतले. 4 बॉल मध्ये 19 धावांवर बॅटिंग करतोय अमेय पवार. पुढचा आणखीन एक त्याच बॅटने त्याच बॉलवर तोच षटकार, कॉपी बुक स्टाईल फटका आलाय आणि आलाय षटकार. आज हे दर्दी प्रेक्षक आज आनंद घेत आहेत शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेचा. हे क्रिकेटचे चाहते आहेत, हे क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आज मात्र हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. क्रिकेटचे चाहते, ही मायबाप रसिक जनता मैदानाच्या आतमध्ये. 48 धावा धावफलकावरती, 3 गडी माघारी परतलेत. यावेळेला फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉलच्या खाली फिल्डर आणि सोपा झेल निखिलने पकडले आणि विकेट आली आहे. फलंदाज अमेय पवार बाद, विकेट. नवीन फलंदाज पांडुरंग गाडे, मॅन फ्रॉम करी रोड. निखिल दांडकरने तो झेल पकडलाय, विकेट आली आहे. फलंदाज अमेय पवार माघारी परतलाय. विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर. 5 बॉल मध्ये वैयक्तिक 25 धावा त्याने केल्या या मॅच मध्ये आणि तदनंतर मात्र आता आदित्य गुरवने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. पांडुरंग गाडे नवीन फलंदाज. 48 धावा धावफलकावरती झाल्या, 4 गडी माघारी परतलेत. 48 मधल्या 25 धावा अमेय पवारच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या या मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओव्हर नंबर 5, SVPL 2025 सीझन 2. सर नाशिर शेख आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर सूर्यकांतजी अडाव ऑन फील्ड अंपायर पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका खेळलाय आणि जागा बनवली आहे आणि जागा बनवत असताना मात्र बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. चौकार पांडुरंगच्या बॅट मधून. चौकार आलाय पांडुरंगच्या बॅट मधून. 52 धावा धावफलकावरती झाल्या, 4 गडी माघारी परतले. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. ओव्हर नंबर 5 मधील चांगली मॅच. धावांचा डोंगर रचायचा टीम अर्णव मराठाज या संघाला या मॅच मध्ये. हो, यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न आणि हा बॉल आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच ओव्हर नंबर आता 5चा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 52 आणि 4 गडी माघारी परतलेत. उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा उल्हासजी गोवेकर यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय. स्पोर्टिसॅक म्हणजेच भगवान शेठ सावंत यांचं देखील विशेष सहकार्य, त्याचप्रमाणे प्रतीकजी नांदगावकर साहेबांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. समाजसेवक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवाळ यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. नवीन गोलंदाज स्वतः आयकॉन खेळाडू मंदार गुरव बंड्या गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. समोर जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला दर्शन पाडावे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे पांडुरंग गाडे.
लास्ट 6 बॉल्स टू गो. 52 धावा धावफलकावरती झाल्यात. 52 ऑन बोर्ड. 4 गडी माघारी परतलेत. दुखापतीने ग्रस्त आहे हा खेळाडू. त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. टीम अर्नो मराठाज या संघाला प्रयत्न करावे लागतील बाबूला या मॅच मध्ये. 52 ऑन बोर्ड. 52 धावा धावफलकावरती. प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण येत्या काही काळामध्येच विविध स्पर्धा तुमच्या भेटीला येतात या चॅनलच्या माध्यमातून. पहिला बॉल, पहिलाच बॉल पिक केलाय दर्शनने. दिले दर्शन. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय सिक्सर. पहिला ठोकलाय दर्शन पाडावेने. ज्यावेळेला चांगला बॉल बद्दार यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय. थोडासा कट जरूर केला. बॉल बरोबर गेलाय शैलेश हरबळकर यांच्या हातामध्ये आणि आता मात्र हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. रिव्ह्यू घेतला जातोय बॅटिंग करत असलेल्या संघाने. वाईट साठी हा रिव्ह्यू घेतलाय. येस ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आलाय की बॅटीला हा बॉल स्पर्श करून गेला होता. बॅटिंग करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. आता मात्र थर्ड अंपायर सर सुबोध गडसे त्याची पडताळणी करतायत. हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानाच्या आतमध्ये. हे सर्वच क्रिकेटचे चाहते SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग स्पर्धा पाहण्यासाठी, स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तहान भूक सर्व काही विसरून आज मात्र आपण पाहतोय अगदी इंडियन प्रीमियर लीगची ही स्पर्धा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहतात. आणि आणखीन एक स्पर्धा ती म्हणजे शिवडी विधानसभा प्रीमियर लीग समोरच पाहताना पाहायला मिळतात. येस व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय आलाय हा व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक षटकार आतापर्यंत ठोकला. या षटकामध्ये दर्शन पाडावेने. स्लोअर वन पिक केलाय. उडवलाय बॉलला. दर्शन पाडावे इज ऑन फायर नाव. 2 बॉलवर 2 मोठे षटकार संघाला गरज असताना आले. दुखापतीने हा खेळाडू ग्रस्त आहे आणि दुखापतीतून सावरत असताना मात्र त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे दर्शनच्या बॅटमधून हरनव मराठाज या संघाला. कारण लास्ट ओव्हर आपण पाहतोय 2 बॉलवर 2 षटकार. एक व्हाईट बॉल गोलंदाजाने हाताळलाय आतापर्यंत. तिसरा आलाय. वा पहा, बघत रहा. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. बार बार लगातार आलाय षटकार. थ्री इन रो. 3 षटकार लगातार पाहायला मिळाले दर्शन पाडावेच्या बॅट मधून. बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. वैयक्तिक 12 बॉल मध्ये 26 धावांवरती फलंदाजी तो करत असताना पाहायला मिळतोय बाबू. अगदी कमी वयातच लेदर बॉल क्रिकेट आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय आता टेनिस बॉल क्रिकेट मध्ये हा खेळाडू वळलाय. स्वतः लेदर बॉल क्रिकेट मध्ये कोच म्हणून सध्या कार्यरत आहे हा खेळाडू दर्शन पाडावे. यावेळेला वा 4 वर 4. बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार.
हो, यावेळेला चांगला बॉल मंदार यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय. 4 बॉलवर 4 षटकार आलेत. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर घेऊन तीच दहशत तोच दरारा घेऊन आज वाघ जखमी झाला होता मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर मात्र त्याची बॅट बोलली आहे आणि आणखीन एक आलाय. आणखीन एक बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. दर्शन पाडावे. बाबूची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वाघ जखमी झाला होता. जखमी झाल्यानंतर मात्र मैदानामध्ये त्याने बॅटिंग केली, स्वतःला सावरलं, स्वतःला सिद्ध केली आणि आता मात्र हा जग प्रसिद्ध होतोय. दर्शन पाडावे बाबू काय बॅटिंग केली आहे. एकाच षटकामध्ये 31 धावा खर्च केल्यात मंदार गुरव बंड्याने या षटकामध्ये. दर्शन पाडावेची बॅट. हो हो, ऍक्शन रिप्ले. काय फटका खेळलाय. विराट प्रेम कोहली यांची आठवण करून देणारा हा फटका. दर्शन पाडावे आज दर्शन दिलं या खेळाडूने सगळ्यांनाच. नावातच दर्शन, सगळ्यांना दिलंय दर्शन. धावा झाल्या धावफलकावरती 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 83 म्हणजेच 36 बॉल मध्ये आता 84 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता मात्र पुढील मॅचचा टॉस केला जाईल. तर व्यासपीठावर सन्मान केला जाईल. माननीय श्री जुबा केसरकर साहेबांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. शाखा प्रमुख वरळी 196 माननीय श्री जुबा केसरकर साहेबांचं शुभागमन आणि साहेबांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. आमच्या विनंतीस मान देऊन हे सर्वच मान्यवर आवर्जून उपस्थित राहिलेत. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ही मान्यवरांची मानदियाळी आपण पाहतोय. या स्पर्धेचं हे भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन आणि म्हणूनच की काय या स्पर्धेची देखील संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होतीये. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या संपूर्ण स्पर्धेवर पाहायला मिळते. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. पुढील मॅचचा आता टॉस केला जाईल. रोशन, पुढील मॅचचा कॉल द्या. हा या. पुढील मॅचचा आता टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार आपण या टॉस साठी प्लीज. एकी 11 आणि श्रीदा प्रियांशी नक्षी 11 या दोन संघांमध्ये पुढील सामना असेल. दोन्ही Yes. संघ नायकांनी टॉस साठी यायचंय. यस, एकी 11 आणि श्रीदा प्रियांशी नक्षी 11 दोन्ही कर्णधार विनंती आहे आपण या व्यासपीठावर यायचंय. दिव्याताई दुखंडे उपशाखा संघटक ताईंच्या शुभ हस्ते या मॅचचा आता मात्र टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार या. यस, ताईंच्या शुभ हस्ते या मॅचचा आता टॉस केला जातोय. श्रीदा प्रियांशी नक्ष 11 म्हणजेच केतन काप आणि त्यांच्या विरुद्ध एक 11 नवनाजी गाडवे ताई. ताईंच्या शुभ हस्ते या मॅचचा आता मात्र टॉस केला जाईल. केतन या ना. नवनाजी गाडवे एक 11. चांगला खेळ मागील मॅच मध्ये राहिला होता. समोर जर आपण पाहिलं तर केतन काप आणि दिव्याताईंच्या शुभ हस्ते या मॅचचा आता मात्र टॉस केला जातोय. कोण कॉल करणार आहे? येस, केतन कॉल करेल. टॉस पिन शिवसेना मशाल SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. प्रथमतः निर्णय काय असेल नवनाथजी? क्षेत्ररक्षण करणार. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारला. या मॅच बद्दल काय सांगाल? कारण महत्वाची लढत आहे. डू ऑर डाय, करो या मरोची लढत तुमच्या संघासाठी देखील असेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर मॅच तर जिंकावीच लागेल, कारण सुपर 3 मध्ये जर जायचं असेल, सुपर 6 मध्ये जायचं असेल तर ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. आमच्यासाठी डू ऑर डायच आहे. सर्व खेळाडूंना सांगितलंच आहे, तुमचा बेस्ट द्या, 100% एफर्ट लावा, मॅच आपण नक्कीच जिंकू. आणि अजित बद्दल काय सांगाल? अजित कडून काय अपेक्षा असतील या मॅच मध्ये? अजितकडून एकच अपेक्षा आहे की त्याने कमीत कमी 50 ते 70 धावा वैयक्तिक कराव्यात, जेणेकरून संघाचा स्कोर हा 100+ होऊ शकतो. पुन्हा एकदा जसा सकाळी तो खेळला तर पुन्हा एकदा एक इनिंग त्यांनी तशीच करावी, ही त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे. या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. केतन, त्यांनी काय घेतलं? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा
थँक्यू. पहिलाच बॉल इरादे स्पष्ट करतोय. टप्प्याचा बॉल पहिल्या बॉलवर षटकार आणि दुसऱ्याच बॉलवर कॉट बिहाइंडच्या स्वरूपात सिद्धेश भोसले बॅक टू दी पवेलियन. बडी मछली जाल में फंसी है. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ. पहिल्या बॉलवर पॉवरफुल स्ट्रोक खेळला. दुसऱ्या बॉलवरतीच मात्र यावेळेला हर्षवर्धन मनीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे खूप चांगला झेल. गोलंदाजाला मिळते यष्टीरक्षकाची साथ. एक मदतीचा हात आणि फलंदाज होतोय झेलबाद. पहिला धक्का सिद्धेश पॅकरला. स्वतः संघमालक संघनायक सिद्धेश भोसले तंबूच्या आसऱ्याला जातील. एकमेव षटकार आणि त्यानंतर मात्र लगेचच तोडीस तोड उत्तर दिलं गेलं. लालबाग एक्सप्रेस अक्षय रमानेला मिळते पहिली सफलता. ओपनर बॅटरच्या स्वरूपात मात्र आलेला फलंदाज सिद्धेश माघारी परतलाय. आता वन डाऊन बॅटरच्या स्वरूपात आपण पाहतोय शैलेश हरमळकर मैदानाच्या आतमध्ये जास्त असताना. स्वराज परब या खेळाडूचा मात्र खूप चांगला खेळ आपण या स्पर्धेच्या दरम्यान पाहिलाय. मागील 2 दिवसापासून खूप चांगली साथ दिली मात्र ओपनिंग जोडीमध्ये येत असताना. अर्णव मराठा आणि सिद्धेश पॅकर 84 धावांचा पाठलाग. 6 ओव्हरची मॅच. यानंतर 11 विरुद्ध आपण जर पाहिलं तर श्रीदा प्रियांशी नक्ष 11 या 2 टीम मध्ये पुढील सामना असेल. यावेळेला आणखीन एक जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. अक्षय रमाने. माने या ना माने, मेरा नाम है अक्षय रमाने दाखवून दिलाय आज आपल्या गोलंदाजीचा इंगा. पुढचा दरवाजा बंद केला. गोलंदाज अक्षय रमानेने मात्र मागच्या दाराने चोरी केली. लेग स्टिकचा वेध घेणारा बॉल. लाकूड तोड गोलंदाजी. आणखीन एक विकेटचं पतन. शैलेश हरमळकर बॅक टू दी पवेलियन. विकेट्स 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 येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलेश हरमळकर सुद्धा मात्र यावेळेला निराशाजनक कामगिरी केली आणि मैदानातून बाहेर माघारी परतलाय. नवीन बॅटर आलाय एमबी स्पोर्टचे सर्वेसर्वा मयुरेश भवर मैदानाच्या आत. आणि विकेटच्या हॅट्रिक साठी मात्र 501 रुपयांचा पुरस्कार. ऑस्टार लालबाग मधु 11 लालबागचे सर्वेसर्वा संघमालक मधुसूदन भुवड यांच्याकडून गोलंदाज अक्षय रमानेला जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर 501 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. सिद्धेश पॅकरची परिस्थिती आता मात्र बिघडत चालली आहे. 6 धावा 2 गडी बाद. पहिल्याच ओव्हरचा खेळ. 3 बॉल पूर्ण झालेत. 3 बॉल बाकी. परत एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती अक्षय रमाने. आणि हा बॉल सुद्धा जोरदार होता. एक वेगवान चेंडू अगदी गोळीच्या वेगाने मात्र सरळ जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि त्याचबरोबर आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवडी विधानसभा युवा सेना चिटणीस सन्माननीय गणेशजी कोरे यांचा आपल्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आपण बघतोय. त्यांचं हार्दिक स्वागत. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक 2025 दुसऱ्या पर्वामध्ये. ओहो आणखीन एक वेगवान बॉल. अपील आणि मात्र उचलून धरली आहे पंचांनी. नाही अमिताभ ना दिलीप कुमार ना ही किसी हीरो के बच्चे, हम है सीधे साधे अक्षय. अक्षय रमानेला मिळते आणखीन एक सफलता. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला.
आमचे डीजे मास्तर सुद्धा आता रंगात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठून काय शोधून गाणी लावतील ना त्याचा काय अंदाजा नाहीये. डीजे छोटू, विराज गोळे, परंतु त्याच्या मागे मग कोणीतरी मास्टर माइंड आहे असं दिसून येते. मास्टर सोल्युशन आहेत, मास्टर माइंड नाही, मास्टर सोल्युशन त्याच्या पाठीमागे आहे. 3 विकेट्स, 6 धावा, 5 चेंडू पूर्ण. शेवटचा बॉल. परत एकदा खोलात टाकलेला बॉल चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळेल. भावेश मकवाना क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. 2 धावांचा प्रयत्न शेवटच्या बॉलवर केला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी. जरा गोलंदाजी आवडली असेल तर अक्षय रमाणेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सिद्धेश पाकर या संघाला अडचणीत आणण्याचं काम जर कोणी केलंय ना तर त्या गोलंदाजाचं नाव आहे अक्षय रमाणे. अतिशय तिखट मारा, अतिशय सटीक गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या ओव्हरमधून 8 धावा आणि 3 विकेट्स. पाठलाग करायचा आहे 84 धावांचा, परंतु तेही इतकं सोपं नाहीये. हे आज दाखवून दिलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हा सामना जिंकू शकतो. हा आत्मविश्वास मिळवून दिलाय तो मात्र अर्णव मराठा या टीमला. अर्णव मराठा म्हणलं की मग राजनजी साळी यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला सिद्धेशजी भोसले यांची टीम. मेगा स्क्रीनवरती आमचे हे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतंच शुभागमन झालं होतं व्यासपीठावरती. शिवडी विधानसभा युवा सेना चिटणीस सन्माननीय गणेशजी कोरे येत्या 17, 18, 19, 20 रोजी आपण जर पाहिलं तर शिवडी परिसरात एक भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सुद्धा तुम्हाला गणेशजी कोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. साईराज मित्रमंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. SRPL मोफत प्रवेश असणारी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील आपल्या दक्षिण मुंबईतील सर्वात मोठी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची स्पर्धा. 8 धावा, 3 विकेट्स. पहिल्या ओव्हरचा खेळ. संकटात सापडतोय सिद्धेश पॅकर. बॉलिंग मार्क वरती राहुल कहार. याच राहुल कहारच्या गोलंदाजीवरती महेश चेंदवनकरने 5 बॉल 5 षटकार ठोकले होते, परंतु दुसऱ्या सामन्यात लगेचच मात्र राहुल कहारने सुद्धा कमबॅक केला आणि यावेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. परत एकदा मात्र खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. थोडंसं फंबल झाले, मिसफिल्ड केलंय. माघारी परतावून लावलं मंदार गुरवने. स्वराज परब सारखा खेळाडू जोपर्यंत मैदानावर आहे, मंदार गुरव जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र सर्व काही शक्य आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. काटा रुतल्याशिवाय वाटा दिसत नाही आणि या वेळेला उडवलाय बॉल. अप्रतिम फटका, चांगली टायमिंग आणि उंची चांगली गाठतोय, लांबी ही तितकीच गाठेल. सडक पे कडक, एक कडक बेधडक षटकार. हॅलो, मोठा फटका सजवला गेलाय. दुसरा बॉल होता ओव्हरचा. षटकार आलाय स्वराज परबच्या बॅट मधून. पुन्हा एकदा राहुल कहार सज्ज तिसऱ्या बॉल साठी. ओव्हरपिच बॉल आणि या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मात्र पाठवून दिलाय स्वराज. आज राज करायला आलाय मैदानावरती. पाठवतोय बॉलला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. 6 धावा, आणखीन एक दर्जेदार SVPL षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेळले गेलेत स्वराज परबच्या बॅटमधून. 2 बॉल 1 डझन धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 20 या धावसंख्येवर. चौथा बॉल स्वराज परब विरुद्ध राहुल कहार. या वेळेला अँगल बदलला, त्याचा फायदा होताना दिसतोय, परंतु गॅप मध्ये निघालाय बॉल. जमिनीला गुदगुल्या करत मात्र सीमारेषेच्या पलीकडे काय मात्र प्रयत्न केले, काय एफर्ट्स लावलेत. या प्रयत्नांसाठी मित्रांनो जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
थँक्यू. परत एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्यामध्ये मात्र आता रंग आणि रंग भरले जात आहेत. स्वराज परब मात्र आपल्या संघाला पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न करतोय. ओहो, काय एफर्ट्स लावले बघा. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. आपलं 100% देण्याचा प्रयत्न यावेळेला केला गेलाय अक्षय रमाणेच्या माध्यमातून. मला वाटतं थोडीशी दुखापत झालेली दिसतेय. पाण्याची गरज असेल तर पाणी पाठवून द्या. आणि या दरम्यान एक पुरस्कार सुद्धा आलाय. थोडीशी दुखापत मला वाटतं या खेळाडूला झालेली दिसून येते, परंतु इथे राहुल कहारच्या गोलंदाजीसाठी एक पुरस्कार आलाय. राहुल कहारने जितकेही विकेट ते पटकावतील त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी स्पोर्टिसॅक्स सर्वेसर्वा भगवानजी सावंत यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 शिवसेना प्रमुख चषक 2025 आपण बघत आहात. आज स्पर्धेचा दुसऱ्या रजनीचा खेळ आपण बघतोय. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम रात्रीतून होणारा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. क्वार्टर फायनल्स, फायनल्स, सेमीफायनल्स असे मात्र उद्याच्या सत्रातले सामने आपल्याला बघायला मिळतील. प्रुलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र हे सर्व ग्राफिक्स आपण पाहतोय. गेले 2 दिवस खूप चांगलं कॅमेरा वर्क आणि खूप चांगले अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. उद्याचाही दिवस मात्र या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे सर्व अपडेट्स आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. स्पोर्टिसॅक, त्याचबरोबर सन्माननीय जयसिंगप्पा भोसले, आमचे सर्व सहकारी, आमचे सर्व पुरस्कर्ते, आमचे सर्व बक्षीसदाते, आमचे सर्व सहप्रायोजक सर्वेश क्रिएशन्स, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सावली क्रिएशन, असे बरेच पुरस्कर्ते, रॉयल ड्रायफ्रुट्स, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर GW खामकर मसाले, संजोगजी खामकर साहेबांचं सुद्धा खूप चांगलं योगदान, MB स्पोर्ट्स सर्वेसर्वा मयुरेशजी भवर त्यांचंही खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी. असे बरेच सहप्रायोजक आम्हाला लाभलेत. त्या सर्वांचा आम्ही या वेळेला मात्र आभारी असणार आहोत. मगाशीच आपण जसं पाहिलं होतं स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा सन्माननीय भगवानजी सावंत साहेब आणि सन्माननीय अक्षयजी सारंग साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की ज्याही वेळेला या स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल त्या वेळेला मात्र आमचा स्पोर्टिसॅकचं स्पर्धेला सहकार्य असेल. मग त्या स्पर्धेचं स्वरूप कशाही पद्धतीचं असू दे, आमच्याकडून जितकी मदत करता येईल तितकी मदत आम्ही करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मात्र आज या व्यासपीठावरून आता भगवानजी सावंत आणि अक्षयजी सारंग साहेबांनी आम्हाला दिली आहे. 5वा बॉल 24 वर 3. या वेळेला पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल, परत एकदा उडवला बॉल. स्वराज करतोय या मैदानावर राज, पाठवतोय आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येत आहे धावा 6 आणि स्वराज म्हणतोय सगळ्यांनी फक्त माझ्याकडेच पहा. थँक्यू. चला 30 धावा मात्र पूर्ण झाले आहेत. पाठलाग मात्र आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला बॅनर बघायला मिळतोय. पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सन्माननीय श्री दगडूदादा सकपाळ, आपल्या शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट माजी आमदार यांच्या बॅनरच्या वरून मात्र हा बॉल पाठीमागे गेलाय. 6 धावा येताना आपल्याला दिसत आहेत. षटकारासोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 30 या धावसंख्येवर 3 गडी बाद. या ओव्हरचा शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पाठलाग मात्र सुरू आहे 84 धावांचा. अजूनही 54 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. सिद्धेश पॅकरसाठी मात्र सुरुवातीच्या ओव्हरमधून थोडंसं संकट आलेलं आपण पाहिलं होतं, परंतु या संकटातून मात्र मार्ग शोधलाय. संकटातून मात्र वाटा काढत मात्र आतापर्यंत संघ धावसंख्येच्या 30 या आकड्यावरती पोहोचलाय आणि त्याचं कारण बनलाय तो मात्र स्वराज परब. जबरदस्त बॅटिंग. ओहो, हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर शॉट. ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 18 धावा प्रति षटकाच्या सरासरीने जाऊन पोहोचते. ती 3 गडी बाद 36 या धावसंख्येवर 18 ची सरासरी आहे. अशाच सरासरीने मात्र शेवटच्या ओव्हर पर्यंत बॅटिंग करत राहिले ना तर मला वाटतं हे 84 धावांचं लक्ष काही मोठं नाहीये. क्षमतापूर्ण बॅटर अजूनही मैदानात आहेत आणि एक मोठं बॅटिंग लाईनअप आहे सिद्धेश पॅकर या संघाकडे. मंदार गुरव आणि स्वराज परब दोन्ही फॉर्म मध्ये असलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत.
आता मात्र मंदार गुरवला त्याच्या गोलंदाजीवरती खर्च केलेले 31 धावा वसूल करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती मात्र आता आपण परत एकदा येताना पाहायला मिळतोय अक्षय रमाणे. थोडीशी महागरी ओव्हर हाताळली राहुलने. 28 धावा आणि हा तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. स्कोर जर पाहिला तर 36-3. आतापर्यंत या मॅच दरम्यान आपण जर पाहिलं तर 15 षटकार ठोकले गेलेत. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलं की या स्पर्धेमध्ये चौकारांचा अभाव आणि षटकारांची मात्र आतिषबाजी पाहायला मिळाली आहे. बऱ्याच स्पर्धा आपण बघतो ज्यामध्ये चौकार जास्त असतात, षटकारांचा अभाव असतो, परंतु ही स्पर्धा थोडीशी वेगळी आहे. इथे षटकार जास्त आहेत आणि चौकार कमी आहेत. यावेळेला बॉल हवेत खेळला गेलाय. उंची चांगली गाठतोय, लांबी पडेल कमी, मिळेल का विकेटची हमी? बॉल हातातून निसटलाय. मोठी चुकी केली आहे यावेळेला क्षेत्ररक्षकाकडून. मंदार गुरवला जीवनदान. मोळे मोळे धावा मात्र घेतल्या गेल्या आहेत. 38 धावा स्कोर कार्ड वरती असतील. अक्षय रमाणे मात्र नाराज आहे. बराच उंच गेलेला बॉल जज करणं मात्र थोडंसं कठीण गेलं खेळाडूला आणि यामुळे मात्र जीवनदान मिळते मंदार गुरव सारख्या फलंदाजाला. बघा अशा खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलायत जो एक विस्फोटक फलंदाज आहे, एक हार्ड हिटर बॅटर आहे आणि त्याला जर तुम्ही जीवनदान दिलायत ना तर मग ही मॅच तुमच्या हातातून गेलीच म्हणून समजा. पाठीमागे बॅकअप साठी सुद्धा फिल्डर होते, त्यांना सुद्धा हा बॉल मात्र कॅच करता आलेला नाही. रिले कॅचची सुद्धा संधी होती. भावेश मकवाना त्या ठिकाणी होते. लोअरफुल टॉस बॉल. बघा परिणाम बघा. एक कॅच. कॅचेस विन द मॅचेस इंग्रजीमध्ये असं का म्हटलं जातं ना, याचा आता हे जिवंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. श्रीदा प्रियांशी, नक्ष 11 आणि अर्णव मराठा दोन्ही टीम. आपला एक एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमचा दोन्ही टीमचा नाहीये, लक्षात घ्या. 44 धावा 3 गडी बाद. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर सामन्यामध्ये आता रंग भरण्याचं काम केलं जातं. एका बाजूला स्वराज परब आहे, दुसऱ्या बाजूला मंदार गुरव. आपल्या धावा टीम साठी पुरव. 44 पाठलाग करायचा आहे 84चा. अजून 40 धावा गरजेचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी अक्षय आणि परत एकदा मात्र स्ट्राइक वरती मंदार गुरव. आपटलेला बॉल हुक केला आणि या बॉलला मात्र फेकून दिला एक प्रकारे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून. 6 धावा. षटकार. टीमच्या 50 धावा पूर्ण झाल्यात मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सिद्धेश पाकर संघासाठी. एक जीवनदान, एक मोठी चुकी तुम्हाला किती महाग पडू शकते याचं आता मात्र जिवंत उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. फायदा उचललाय आणि एका कॅच नंतर सलग मात्र 3 षटकार मंदार गुरवच्या बॅट मधून. परत एकदा बॉल सीमापार. षटकार. छप्पन्न धावा 3 गडी बाद. 34 ची गरज होती. अजून एक षटकार आला. 28 धावा आता मात्र गरजेचे आहेत. या ओव्हरचा शेवटचा बॉल. आपण जर पाहिलं तर एक कॅच सुटली आणि त्या कॅचचा जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलला मंदार गुरवने. सलग 4 षटकार ठोकतोय. बघा वन साइड हिरो मंदार गुरव मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन.
गोलंदाजी मार्कवरती पांडुरंग गाडे. आमचे प्रेक्षक बघा, जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून ही मॅच पाहतायत, ही स्पर्धा पाहतायत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं SVPL 2025 सीझन 2 मध्ये हार्दिक स्वागत. म्हणूनच म्हटलं जातं ना की भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला ना तरी भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर कोणता असेल तर तो म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. इथे मात्र उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा ना एकदा तरी क्रिकेट खेळलेलंच आहे. मग ते क्रिकेट कोणत्याही पद्धतीचं असो, प्लास्टिक बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉलचं क्रिकेट असो. लेदर बॉल मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये आपण रेड बॉल क्रिकेट पाहतो, व्हाईट बॉल क्रिकेट पाहतो, पिंक बॉल क्रिकेट सध्या प्रचलित झाले. T20, T10, वन डे इंटरनॅशनल, टेस्ट क्रिकेट. आणि हा आणखीन एक बॉल या वेळेला हवेत, विकेटची संधी आहे. बघूया, इथे मात्र कोणतीही मिस्टेक करत नाहीयेत. पकडला जातो झेल आणि समाप्त होतोय स्वराज परबचा खेळ. जातो मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम करी रोड सौरभ. झाली आहे ती 62 धावा. 22 धावांची गरज आहे. सौरभ पांचाळ, मॅन फ्रॉम रामदूत इमारत करी रोड. टप्प्याचा बॉल. सौरभने मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हरवर फिल्डर त्यावेळेला मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. थोडीशी गुडघ्याला कुठेतरी दुखापत झालेली दिसून येते. एक धाव मात्र अडवू शकलेले नाहीयेत. चौकार जरी अडवला असला तरी एकेरी धावेची भर मात्र नक्कीच पडणार आहे स्कोर कार्डवर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63. 21 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. चौथी ओव्हर, 2 बॉलचा खेळ पूर्ण, 4 बॉलचा खेळ शिल्लक. अभुदयनगर महासंघ सदस्य सन्माननीय श्री विश्वनाथजी गिरकर साहेब यांचं मैदानावरती शुभागमन झालं. मी त्यांना व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची विनंती करतोय. आपलं सहर्ष सोनेरी स्वागत असेल. 63 वर 4, 63 फॉर 4. अभुदयनगर महासंघाचे सन्माननीय सदस्य विश्वनाथजी गिरकर साहेब, आपलं शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 मध्ये हार्दिक स्वागत. अगदी अटीतटीचा सामना, उत्कंठावर्धक मॅच, उत्सुकता वाढते या मॅच मध्ये. पांडुरंग गाडीचा टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पुल केलंय, मैदानाच्या बाहेर गुल केलाय. आणखीन एक दिमागदार षटकार मंदार गुरवच्या बॅट मधून. शिवसेना कार्यसम्राट माजी नगरसेवक दिलीप बी शिंदे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपल्याला सुद्धा व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा मात्र हा सामना रंगात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 69 धावा. अभुदयनगर महासंघाचे सन्माननीय सदस्य आणि अभुदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अभुदयनगरचा राजा मंडळाचे सन्माननीय विश्वस्त विश्वनाथ गिरकर साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. दरम्यान या वेळेला कॅचची संधी आहे. हो हो, जबरदस्त कॅच. मंदार गुरवला माघारी परतावं लागेल. व्हॉट अ कॅच. कौस्तुभ बेहरेने मात्र हा जबरदस्त कॅच पकडलाय. सकाळी सुद्धा त्याने पकडलेल्या कॅच साठी, अगदी जो बॅकवर्ड कॅच पकडला होता त्यासाठी त्याला 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला गेला होता.
आणि हाही एक जबरदस्त कॅच वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये कौस्तुभ बहिरेच्या माध्यमातून मंदार गुरवची विकेट. 5वा धक्का सिद्धेश पॅकरला. चांगली बॅटिंग केली कौस्तुभ बहिरे. या वेळेला मात्र सेलिब्रेशन पहा, पूर्ण फ्रस्ट्रेशन मात्र काढलं हा कॅच पकडल्यानंतर. वाट पाहत होते सिद्धेश गुरवचा विकेट कधी येतोय, मंदार गुरवचा विकेट कधी येतोय. सिद्धेश पॅकर या संघाचा मात्र हा 5वा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. अर्णव मराठा संघ आता मात्र इथून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. कमबॅक करू शकेल का? 4 बॉल पूर्ण, 2 बॉल शिल्लक. नवीन बॅटर जातो मैदानाच्या आत. आदित्य गुरव या वेळेला मात्र कट केला. पॉइंटच्या डोक्यावरून बॅट मात्र ट्रॅव्हल करतोय. बॉल बॅकवर्ड पॉइंट कडे. 2 धावांचा प्रयत्न आहे. थ्रोही चांगला आहे. रनिंग बिटवीन द विकेट त्याही पेक्षा चपळ. आणि बघता बघता कधी डोळ्याची पापणी लवते न लवते या 2 धावा पूर्ण केल्यात या 2 फलंदाजांनी. एका बाजूला आपण पाहतोय सौरभ पांचाळ आणि दुसऱ्या बाजूला आदित्य गुरव. मगाशी मॅच मात्र आपण जर पाहिली तर अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आली होती. संधी चालून आलेली. 1 बॉल 6 ठोकायचा होता आणि त्यावेळेला मात्र झेलबाद झाला. तोच आदित्य गुरव आता स्ट्राईकवर. या वेळेला बैठक फटका खेळायचा प्रयत्न, अगदी मांडी घातली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 71 वर 5. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये मात्र अजूनही 13 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये. मानलं तर सोपं आणि मांडलं तर कठीण. लास्ट 12 बॉल्स टू गो अँड 13 रन्स टू विन. 84 धावांचा पाठलाग, 71 धावा स्कोर कार्डवर. आज गुढीपाडव्याचा दिवस. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आजचा दिवस. आणि आजच्या दिवसातून मात्र आपण जर पाहिलं तर खूप चांगला खेळ रंगलेला आपण पाहिला या SVPL 2025 सीझन 2 मध्ये. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. प्रेक्षकांना सुद्धा आग्रहाचं निमंत्रण. अशाच मोठ्या संख्येने मात्र उद्या सुद्धा आपण मैदानावर उपस्थित राहा आणि एकापेक्षा एक अशा मातब्बर संघांचा खेळ पाहण्यासाठी मात्र आता सज्ज व्हा. दर्शन पाडावे, कौस्तुभ बहिरे या गोलंदाजीसाठी मात्र प्रत्येक विकेटसाठी भगवानजी सावंत स्पोर्टिसॅक यांच्या माध्यमातून मात्र 501 रुपयांचा पुरस्कार असेल. पांडुरंग गाडे 9 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स मात्र पटकावले गेलेत पांडुरंगच्या माध्यमातून. एक इकॉनॉमिकल ओव्हर. 12 बॉल 13 रन गरज आहे. आणि पहिलाच बॉल सौरभ पांचाळच्या बॅटमधून आडव्या बॅटनं बॉलला फेकून दिले सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. कौस्तुभ पहिलाच बॉल षटकार ठोकला गेलाय सौरभ कडून. दुसराही बॉल टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट अँड जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सिक्सर. (83 for 5). फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. औपचारिकतापूर्ण हा सामना. सौरभ पांचाळ पुन्हा एकदा सज्ज. 3 बॉल 3 षटकार ठोकून हा सामना संपवलाय सौरभने. मोठा विजय. अगदी 9 बॉल राखून मात्र ही मॅच जिंकली आहे. 293 षटकार या स्पर्धेदरम्यान पूर्ण होत आहेत. या मॅच मध्ये 23 आणि या मॅचचा विजेता ठरलाय सिद्धेश पॅकर, सिद्धेश भोसले टीम.